चला मॅच चालू करायची. पहिलं षटक राहुल वानखेडे यांच्याकडून टाकलं जाईल. तर स्वरूप पोळ यांनी आताच दाखवलंय की बॅट मी चेंज केलीये, कशासाठी केलीये ते थोड्या वेळात कळेल. पहिला चेंडू, पहिलं षटक, सर्कलचं षटक. स्ट्राईकला अक्षय सोन्या. पहिला चेंडू घेऊन चाललाय. कट्टरचा वापर. पहिला चेंडू निर्धाव राहुल वानखेडे. 25 वर्षाचा जवळजवळ एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडू हाताळण्याची, प्रत्येक चेंडू वेगवेगळा हाताळण्याची क्षमता आहे. नेक्स्ट बॉल राहुल समोर, आणि हा पहिला फटका लांब लचक षटकार. चला या पुढील होणारा सामना बालसिद्धनाथ बालेघर वर्सेस बोपर्डी ए. टॉस पाडून घेतला जाईल. यामध्ये एक डॉट बॉल लगेच आलाय. षटकार मारल्यानंतर लगेच एक निर्धाव चेंडू टाकला गेलाय. अंगाला धडकलेला चेंडू. धाव मात्र नाकारली आहे. षटकार मी मारलाय तर पुढचे 2 चेंडू देखील मी खेळेल, आत्मविश्वास आहे. सोन्या, अक्षय, शुभम, सॉरी अक्षय नाहीये, शुभम. नेक्स्ट बॉल लेग एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू. पंच मात्र दंडित करतायत. 1 धाव खात्यात जमा केली जाईल टीम कोब्राच्या. धाव संख्या होतीये 7. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा अचूक फायदा उचलला जातोय. धावा मिळतील 4 चौकार. बघा आपण पाहायला गेलं तर आज सकाळच्या सत्रातले सामने बघितले गेले तर थोडेसे कमी लो स्कोरिंग मॅचेस झाल्या. यानंतर दुपारचं सत्र मॅच धावा मात्र कुठल्या जात आहेत. चला बॉल द्यायचा आहे पटकन. चेंडू. चला नेक्स्ट बॉल राहुल वर्सेस शुभम. पुन्हा एकदा हवेमध्ये. यावेळी मात्र लांबी कमी आहे. झेल घेतलं जाईल. सार्थक उत्कृष्ट खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. झेल घेतलं जातोय. 1 षटकार 1 चौकार आणि षटकाची समाप्ती 1 विकेट. धाव संख्या 11. पहिलं षटक समाप्त होतंय. धाव संख्या धाव फलकावर लागते ती 11. दुसरं षटक. सध्याच्या घडीला रँक 1 वर असलेला पठारावरील खेळाडू जयेश यादव, नो डाऊट. मनीष मांढरे, जयेश यादव, राहुल वानखेडे आणि त्याच्यानंतर यंगस्टर्स. सार्थक आहे, अभि आहे. पूर्ण बॅलन्स टीम दिसते. नेक्स्ट ओव्हर दुसरं षटक आणि यावेळी स्ट्राईकला मात्र असेल स्वरूप. फर्स्ट बॉल
व्हेरी फर्स्ट बॉल होता आणि विकेट. पहिला चेंडूवर बाद केले स्वरूपला. एकच चेंडू. आणि नेक्स्ट बॅट्समन लगेच आतमध्ये गेलेत. खूप खूप धन्यवाद. टाइमची बचत केली आहे. स्वरूप आउट होऊन बाहेर येत आहे तर दीपक आतमध्ये जातोय. स्ट्राईकला असेल तर दीपक, नॉन स्ट्राईकला लालू. मनोज. यानंतर होणारा सामना बोपर्डी ए वर्सेस बालसिद्धनाथ बालेघर. कॅप्टन रेडी राहायचंय. टॉस घेतला जाईल आणि यावेळी मागच्या दिशेने मारलेला सुनील काशीद यांच्या डोक्यावरून मागच्या दिशेने बॉल चेंडू पळतोय. 2 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण केल्या गेलेत. यष्टी रक्षक स्वतः पुढे जाऊन पळून 4थी धाव मात्र वाचवण्यात यश आलंय. धावसंख्या हळूहळू वाढतीये. धावसंख्येला गती मिळतीये. धावसंख्या होती येते 14. दुसरं षटक चालू आहे आणि आता स्ट्राईकला असेल तो मनोज. उत्कृष्ट खेळाडू आहे. गोलंदाज फलंदाज आणि यावेळी लेग साइडला हलकासा जमिनीला गुदगुल्या करत चाललेला हा सार्थक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. बघा शांततेत खेळतायत सगळे खेळाडू. त्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणी काय करायचंय. त्यामुळे पूर्ण शांततेत चाललेला सामना. टीम कोब्रा देखील तेवढीच बलाढ्य आहे आणि केसीसी देखील तेवढीच. नेक्स्ट बॉल आणि यावेळी मात्र चेंडूची उसळी थोडीशी कमी होती त्यामुळे खेळताना अडचण. दीपक. दुसरं षटक चालू आहे केसीसी संघाकडून. जयेश आणि लेग साइडला मारलेला फटका जमिनीला घासत चाललेला हा चेंडू आणि 2 धावा पूर्ण केल्यात. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट आणि मिडल झालाय चेंडू. धावा मिळतील 4. उत्कृष्ट अशी फलंदाजी. षटकाची होतीये समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या कोब्रा टीमची 21. 2 षटक संपलेले आहेत. तिसरं षटक कोण टाकेल यावर चर्चा केली जातीये. मला वाटतंय यान्सन. लेफ्ट हँड गोलंदाज. उंच पुरा खेळाडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे. शेवटच्या 2 वर्षात खरंच प्रभावित केले या खेळाडूने. आर्यन. नाम तो सुनाई होगा. पहिला चेंडू घेऊन निघालाय. वाईट चेंडू. मनोज वर्सेस आर्यन. हे बॅटल बघण्यासारखं राहील. केसीसी वर्सेस कोब्रा. नेक्स्ट बॉल आणि समोर मारलेला हा फटका थोडासा चुकला आणि 2 धावा पूर्ण. या खेळपट्टीची एक खासियत आहे की तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये अजिबात चूक करू शकत नाही. थोडासा जरी फंबल झाला तर दुसरी धाव खात्यात जमा केली जाते लगेच. मनोज ऑन स्ट्राइक. आर्यन वर्सेस मनोज.
यावेळी मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय अथर्व आर्यन सॉरी आर्यन कडून बघा सुंदर अशी बॉलिंग ऍक्शन आहे हाईट आहे बघताना जी मजा येते सर्व प्रेक्षक खुश होत आहेत नेक्स्ट बॉल आणि यावेळी मात्र हवेमध्ये उडालेला चेंडू झेल बाद गौरव उत्कृष्ट अशी झेल मनोज चांगली अशी बॅटिंग करत होते धावा जमवल्या आपल्या टीमसाठी मात्र तिसऱ्या षटकामध्ये परतावं लागेल आणि आता सूरज या टीम मध्ये खेळाडूंचा भरणा आहे 6 ते 7 बॅट्समन तुम्हाला पाहायला नक्की मिळतील या टीम मध्ये टीम कोब्रा नेक्स्ट बॉल आर्यन वर्सेस सूरज आणि बोल्ड आले तसेच परत पाठवलंय आर्यनने सांगितलंय की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा जमवू देणार नाही उत्कृष्ट अशी गोलंदाजी आर्यनची आणि आता ज्यांची एवढ्या वेळ अपेक्षा ज्यांची आपण वाट बघत होतो राज वानखेडे कायम अशा वेळेवर येतात की ज्यावेळी टीमला त्यांची अत्यंत गरज असते आणि आता ती आहे त्यामुळे शेवटचे षटक आणि हे आता तिसरं षटक या शेवटच्या 2 षटकात नक्की धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतील राज वानखेडे आणि त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की हा हॅट्रिक बॉल असेल त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आम्हाला स्कोरर कडून कळवण्यात येते नेक्स्ट बॉल आणि समोर एक धाव मात्र खेळून काढलीये ज्यावेळेस स्ट्राईकला होते त्यांनी जसं हा ऐकलं की हा हॅट्रिक बॉल आहे मला वाटतं त्यांनी मन परिवर्तन केलं आणि हा एक धाव काढून स्ट्राईक चेंज केले कारण शेवटचे षटक आहे अजून म्हणजे हेच चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे की प्रत्येक चेंडू हा कसा हाताळावा उत्कृष्ट उदाहरण नेक्स्ट बॉल ऑफ साइडला ढकललेला चेंडू कोणीही खेळाडू नाहीये सर्कल मध्ये 2 धावेचा नक्की प्रयत्न केला जाईल उत्कृष्ट अशी रनिंग 2 धावा पूर्ण केल्या गेल्या षटकाची होती समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी मांढरदेवी कोब्रा टीम कोब्रा धाव संख्या होती ती 27 आमचे कार्यतत्पर आमचे बॅचमेट पीके यांच्याकडून आम्हाला लगेच कळवलं जातंय आणि शेवटचं षटक बेस्ट वर्सेस बेस्ट राज वर्सेस मनीष मांढरे व्हेरी फर्स्ट बॉल शेवटचं षटक आहे आणि पहिला चेंडू षटकार मी जसं बोललो होतो मागच्या षटकात जसे आले त्यावेळी पहिला चेंडू फेस करत होते आणि तो चेंडू होता हॅट्रिकचा त्यामुळे त्यांनी एक धाव काढून स्ट्राईक चेंज केली मात्र शेवटचं षटक आहे आता ऑप्शन नाहीये धावा गोळा कराव्याच लागतील आणि त्या मलाच कराव्या लागतील राज वानखेडे नेक्स्ट बॉल आणि यावेळी ऑफ साइडला क्षेत्ररक्षण उत्कृष्ट बघा 2 धावा काढल्या गेलेत क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण त्या बाजूला थोडा अडथळा आहे गवताचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय यंगस्टर आहेत थ्रो चांगले आहेत कौतुक करावं लागेल नेक्स्ट बॉल मनीष टू पुन्हा एकदा राज शेवटचं षटक शेवटचे 4 चेंडू
यावेळी अवांतर धाव मिळेल. वाईट चेंडू. एक अजून धाव जमा केली जाईल खात्यामध्ये. धाव संख्या 36. चला नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव मिळेल. धाव संख्या 37. धावसंख्या हळूहळू वाढतीये. शेवटच्या 2 षटकात बघायला गेलं तर बऱ्यापैकी धावसंख्या आली आहे राज आल्यापासून. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. हा अंपायर मात्र दंडित करतील. कट्टर मारला होता मात्र थोडा जास्त बाहेर. पंचांनी दंडित केलंय नक्की. वाईट चेंडू. धावा 38. टीम कोब्रा ही मॅच बघण्यासारखी नक्की राहील. नेक्स्ट बॉल. यावेळी फुलटॉस होता. समोरच्या दिशेने खेळला. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न होईल का याकडे नजर आहे. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं. तो चुकीच्या ठिकाणी केला असं म्हणणं आहे. यष्टीरक्षक जयेश यांचं एक्सपेक्टेशन होतं की त्यांच्याकडे थ्रो आला पाहिजे होता. बॅट्समन एंड होता. 2 धावा मात्र आलेत. नेक्स्ट बॉल. आणि यावेळी बॅटचा जो फ्लो होता मात्र बॅटचं बॉलचं कनेक्शन नाहीये काहीच. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू मात्र आलाय शेवटच्या षटकामध्ये. काहीसे चेंडू बाकी शेवटच्या षटकात. राज वर्सेस मनीष. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि यावेळी ऑफ साइडला नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. आणि यांचं नाही तिथे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत कोब्रा संघाकडून. बघा प्रत्येक चेंडू क्षेत्ररक्षण कसं लावायचंय ते बरेच खेळाडू शिकू शकतात. कीपर बघा. कीपरकडे लक्ष ठेवू शकता तुम्ही. जयेश यादव. प्रत्येक चेंडूचा समाचार कुठे खेळाडू चेंज करू शकतो आपण बघू शकता तुम्ही. शेवटचे काही चेंडू. आणि यावेळी देखील निर्धाव चेंडू आणि षटकाची देखील समाप्ती. 42 धाव फलक. 42 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आणि षटकाची देखील समाप्ती झाली. यानंतरचा होणार सामना बालसिद्धेश्वर बालेगर वर्सेस बोपर्डी ए. बोपर्डी बी संघाचे खेळाडू आज मला वाटतं इथे बऱ्यापैकी खेळपट्टीची खुर्चीवर पाय नको ठेव रे बाळा. बसायला दिली. बस बस त्याच्यावर बस. मला दुःख होतं. मी पर्सनल साहित्य देणार नाही. चला टॉस पाडला जातोय. बालेगर वर्सेस बोपर्डी ए. स्माइल आहे चेहऱ्यावर. चला टॉस पाडला जातोय. शक्ती. बोपर्डी संघाचा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय तो बालेगर संघाने. बॅटिंग. बालेगर संघाकडून बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलाय. बोपर्डी संघ जशी ही इनिंग संपेल तर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रिमाइंडर दिला जाणार नाहीये. तयार राहायचंय.
आता बघा स्टार्टिंगला मनीष आणि जयेश बॅट्समन पोहोचलेले आहेत, तसं कोब्रा संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बघा आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे यानंतर, तर वेळेचं भान ठेवून सर्वांनी मदत करायची. टीम कोब्रा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, रिक्वेस्ट असेल आयोजन कमिटीकडून. बरोबर आहे, मग 3-4 मॅच गेले ना. किती झाले? किती होते आता? किती होते आता? किती झाले? आयोजन कमिटीकडून एक महत्वाची सूचना येते की उद्या जे मॅचेस आहेत तर त्या वेळेवरच चालू होतील. म्हणजे अगदी 8:30ला पहिला चेंडू पडेल याची सर्वांनी दक्षता घ्यायची. टीम पहिला जो सामना असेल पहिला चेंडू स्वरूप लेग साइडला मारलेला फटका गॅप मध्ये जातोय, मात्र फिल्डिंग बेमिसाल आहे. 2 धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि फिटनेस को क्या कहने, जयेश मात्र फिट आहे. 3-4 धावा आरामशीर काढू शकतो. स्ट्राईकचा कॉल होता, 2 धावा आलेत मनीष मांढरे यांच्या बॅट मधून. मनीष मांढरे वर्सेस स्वरूप, हे देखील बॅटल अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. पाहण्यासारखे सामने चाललेत आज. नेक्स्ट बॉल आणि यावेळी स्लॉटचा बॉल स्लॉट मध्ये 6 धावा. आणि या षटकारा नंतर धाव संख्या होईल ती 8. पहिलं षटक चालू आहे. प्रत्येक स्वरूपकडून थोडीशी फेरबदल करण्यात आलाय क्षेत्ररक्षणामध्ये. नेक्स्ट बॉल स्वरूप वर्सेस मॅडी. आणि यावेळी हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्र झेल सोडलाय. झेल सोडलाय, मॅच सोडलीये. हे लगेच कळेल आपल्याला झेल कोणाची सोडलीये, तर मनीष मांढरे. शुभम, झेल मात्र सोडला गेलाय शुभम कडून. बघा स्वरूपने त्याचं काम केलं होतं, चेंडू बरोबर होता, झेल सुटली. पहिलं षटक चालू आहे आणि तुमचा एक्का बॉलिंग टाकतोय. नेक्स्ट बॉल ब्लॉक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बघा प्रत्येक चेंडू हा योग्य पद्धतीने हाताळला जातोय, तेवढीच फलंदाजी देखील स्मार्ट पद्धतीने केली जाते. तुल्यबळ
दोन्ही संघ जशाच तसे उत्तर देत आहेत. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल असं बऱ्याच प्रेक्षकांना वाटतंय. पुढचा चेंडू सौरभ वर्सेस जयेश. आणि यावेळी थोडा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न. लेग साइडला सर्कल मुळे कोणताही खेळाडू बाहेर नाहीये. धावा पडतायत. 3 धावा पूर्ण आणि धावा कंप्लीट केल्या जातील. 4 रनिंग बिटवीन विकेट. खूप छान. मनीष आणि जयेश 4 धावा मिळाल्या. चौकार मिळाला नाही परंतु धावून मात्र 4 धावा काढल्या गेल्या. नाही उद्या आहे आपला. उद्या आहे. येस येस. चला षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी मांढरदेवी संघाची धावसंख्या होती ती 15. म्हणजे जे गरजेचे होते तेवढे धावसंख्या पहिल्या षटकात आलेली आहे. एक झेल मात्र सुटलाय शुभमच्या हातून. त्याचा किती परतावा भेटेल ते या येणाऱ्या 3 षटकामध्ये नक्की बघायला भेटेल. आणि पुढचं षटक लेफ्ट हँड गोलंदाज दीपक. मनीष आणि जयेश सार्थकला या मॅच साठी थोडा आराम देण्यात आलाय. नेक्स्ट बॉल. फर्स्ट बॉल ब्लॉक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या हाताळला आहे दीपक. बघा सपोर्ट देखील केला जातोय. त्यांचे जे खेळाडू सर्कल मध्ये आहेत जे खेळतायत प्रत्येकाच्या तोंडून आवाज येतोय. प्रत्येक चेंडूला अप्रिशिएट केलं जातंय कारण तो चेंडू फेस करतोय मनीष. नेक्स्ट बॉल. बघा हे बॅटल खरंच खूप महत्वाचं राहील. 2 चेंडू सलग निर्धाव आलेत आणि ते आलेत कोणाला? मनीष मांढरे. दोन्ही बाजूने आता मात्र दोन्ही बाजूने सपोर्ट केला जातोय. दुपारच्या सत्रानंतर थोडीशी खेळपट्टी आणि खेळाडू देखील तापलेत. नेक्स्ट बॉल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि पाहिलं धावा होतील त्या या लांब लचक षटकारानंतर 21. आणि यावेळी ऑफसाइडला मारलेला हा फटका 1 आणि चुकीला माफी नाही. जयेश बघा जयेश हा ऍक्टिव्ह खेळाडू आहे. तो ग्राउंडवर असेल तर नक्की एकाची दुहेरी धाव करण्यात नक्की तयारी ठेवतो. उत्कृष्ट अशी फलंदाजी. बघा प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी ओळखली आणि यावेळी
शॉर्ट चेंडू आणि यावेळी धावा मिळतील मला वाटतंय 4. बघा जे गाणं लागलं शंकराला माझ्या आवडते बिलाचे पान तसं मनीषलाही देखील चौका आणि षटकार फक्त आवडतोय. 2 धावा काढण्यात मला रस नाहीये. पुढचा चेंडू तिसरं षटक प्रवीण. धावसंख्या सांगायची केसीसी मांढरदेवी संघाची धावसंख्या होती ती 31. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन आलं तर प्रवीण. जयेश यादव आणि हलकासा फंबल झाला मात्र कव्हर केलंय क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला मनीष मांढरे. नेक्स्ट बॉल प्रवीण वर्सेस मनीष. बाईसची एक धाव मात्र गोळा केली जाते. मला वाटते जवळजवळ आत्महत्या होते लेकिन परंतु चेंडू यष्ट्यांवर आदळला नाही आणि एक धाव मात्र जमा केली गेली. आता स्ट्राईकला असेल तो जयेश यादव. प्रवीण वर्सेस जयेश. धाव संख्या सांगायची 33. 33 धावा धावफलकावर लागलेत. नेक्स्ट बॉल आणि यावेळी लांब लचक आणि यावेळी बॅटची वरची कड घेऊन मागच्या दिशेने गेला हा चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. जयेश धावतोय आणि एक धाव कंप्लीट. धाव फलक धावा आहे 40. तिसरं षटक चालू आहे. बोपर्डी संघ आपण तयार राहायचंय. क्षेत्ररक्षण लावायचंय. लगेच अंधार पडण्याची दाट शक्यता आहे तर आपली तयारी ठेवायची लगेच. नेक्स्ट बॉल आणि एक धाव काढली जाते. म्हणजेच तर सामना हा मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत खेचण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा जयेशला स्ट्राईकवर आणलं जात आहे. दोन्ही पैकी काहीतरी एक असू शकतं.
7 चेंडू आणि 2 धावा. स्कोरर सांगतायत प्रवीण वर्सेस जयेश. नाही, निर्धाव चेंडू. षटकाची होतीये समाप्ती. म्हणजेच तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल एवढं निश्चित झालंय. आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 3 धावा, सॉरी 2 धावा. आणि पॅव्हिलियन मधून पॅकअप केलं जात आहे केसीसी मांढरदेवी संघाकडून. मनीष मांढरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेलेत. किती चेंडू मध्ये 2 धावा करतील. राज शेवटचं षटक, पहिला चेंडू आणि हलक्या हाताने ढकलून काढला. 1 धाव मात्र काढली गेली आहे. 5 चेंडू 1 धाव. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही अपेक्षित धरलं जात नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे 1 धाव नक्कीच वाट बघावी लागेल 1 धावेची. बघा लगेच क्षेत्ररक्षण देखील वळवलं जात आहे. 1 धावेसाठी टक्कर मात्र घेतली जाते राजकडून. नेक्स्ट बॉल आणि ऑफ साइडला मारलेला फटका. धावा मिळतील 4. या चौकारानंतर षटकाची